हमारे बुजुर्ग कह गए हैं कि लालच बुरी बला है, लेकिन फिर भी इस लालच के चक्कर में अच्छे अच्छे आ जाते हैं। ऐसा ही एक वाकया यवतमाल में सामने आया है, जहां सोने के लालच में एक व्यापारी ने अपने 10 लाख रुपए गंवा दिए। पिता की तबीयत अचानक बिगड़ गई है, इसलिए पैसों की बहुत अधिक आवश्यकता है। ये सुनकर खुदाई में मिले सोने के सिक्कों को बहुत कम दाम में बेचना है, ऐसा बताते हुए एक आरोपी ने यवतमाल में एक व्यापारी को यवतमाल के आर्नी शहर के बाहर दिग्रस के बाईपास रोड पर धोखे से बुलाया। व्यापारी 10 लाख नगद लेकर बताए हुए स्थान पर पहुंच गया, लेकिन तभी एक गाड़ी में पहुंचे कुछ आरोपी खुद को पुलिस बताकर 10 लाख रुपए लेकर फरार हो गए। मामले में लिप्त 4 आरोपियों की पहचान कर उनके खिलाफ मामला दर्ज किया गया है। उनमें से एक को गिरफ्तार कर लिया गया है। घटना में प्रयुक्त वाहन और आधार पर आरोपियों की पहचान कर कार मालिक को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार आरोपी की पहचान बालू जाधव के रूप में हुई है। ठगे गए युवक का नाम महेश रामेश्वर हाके, शिरनाला, जिला लातूर है। पोलीस स्टेशन आर्नी येथे फिर्यादी महेश रामेश्वर हाके, राहणार शिरनाळ, तालुका चाकोर, जिल्हा लातूर येथील फिर्यादीला त्याच्यासोबत काम करणारा दिनेश पवार नावाचा जो आरोपी होता त्याने सांगितलं की त्याच्या वडिलाला खोदकामामध्ये सोन्याचे नाणी हे मिळून आलेले आहेत। त्यावरून त्याला त्याच्या दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलाची अचानक तब्येत खराब झाल्यामुळं त्याने त्या फिर्यादीला सांगितलं की मला पैशाची आवश्यकता आहे आणि तुला हे 1 किलो सोन्याची जर नाणी पाहिजे असेल तर तुला 10 लाख रुपये देईल। त्याने 10 लाख रुपयाचे त्या सोन्याच्या नाण्याचे महत्त्व पटवून सांगितले। फिर्यादी याला आमिषाला बळी पडला आणि त्यानंतर फिर्यादी 25/9/2024 रोजी आर्नी येथील दिग्रस उड्डाणपूल येथे आला आणि त्याला सोन्याचे जे दागिने जे नाणी होती ते दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांनी जी अमाऊंट आणली होती 10 लाख रुपये ते हस्तांतर केली। हस्तांतर केल्यानंतर तिथे अचानकच एका 4 चाकी गाडीमध्ये आरोपी आले आणि आरोपींनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे कसे काय आले। ते आरोपी भिवून आणि जो आरोपी होता दिनेश पवार याला घेऊन ते परत निघून गेले। सदर या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी हे झालेले आहेत, निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक आरोपी आम्ही अटक केलेला आहे। आरोपी निष्पन्नाचं कारण असं आहे की जी गुन्ह्यामध्ये जी झायलो गाडी वापरली होती ती त्याचे CCTV फुटेज आम्हाला प्राप्त झाले होते। त्यावरून आम्ही त्या CCTV फुटेजवरून आम्ही RTO कडून एक माहिती घेतली असता तो आरोपी बाळू जाधव असल्याचे आम्हाला माहिती पडले आणि सदर आरोपीचा आम्ही शोध घेतला आहे। त्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे। बाकीचा आरोपी आम्ही लगेच म्हणजे तात्काळ अटक करून 2 टीम बनवून अटक करत आहे।